बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेनेला 7 जागांवर फटका बसल्याची माहिती आहे। तर वरळी, माहीम, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशीमध्ये मनसेमुळे शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसल्याची माहिती समोर येते। त्याच्यामध्ये कलिना, वर्सोवा, गुहागरमध्ये सुद्धा मनसेमुळे शिवसेनेला फटका बसल्याची माहिती आहे। मुंबईसह राज्यातील 7 जागांवर मनसेमुळे शिवसेनेला फटका बसल्याची माहिती समोर येते। तर राज ठाकरे जे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते त्याच्यानंतर त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसे हा पक्ष स्थापन केला। 2009 ला त्यांचे 13 आमदार निवडून आले होते। 2014 आणि 19 ला एक आमदार निवडून आला होता आणि आता 2024 च्या निवडणुकीमध्ये एकला चलोरेचा नारा त्यांनी दिलेला होता। त्यांनी सभा घेतलेला होता प्रचंड, पण त्यांचा एकही आमदार निवडून आला नसला तरी देखील मनसेच्या या उमेदवारांचा मात्र शिवसेनेला फटका बसल्याची माहिती आहे। तब्बल 7 जागांवर शिवसेनेला मनसेच्या उमेदवारांचा फटका बसल्याची माहिती समोर येते। त्याच्यामध्ये वरळी, माहीम, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशीमध्ये मनसेमुळे शिवसेनेला फटका बसल्याचं कळत आहे। तर कलिना, वर्सोवा, गुहागरमध्ये सुद्धा मनसेमुळे शिवसेनेला फटका बसल्याची माहिती आहे। तर कुठे कुठे मनसेने शिवसेनेची मतं कापली ते बघूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठे कुठे ही मतं कापण्यामध्ये मदत झाली जिंकणाऱ्या उमेदवाराला ते बघूयात। मनसेच्या उमेदवारांचा ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा झालाय, पण शिंदेच्या 7 उमेदवारांना फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। मनसेला एकही जागा मिळाली नसली तरी त्यांच्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा शिवसेनेला मात्र फटका बसलेला आहे। त्याच्यामध्ये वरळी, माहीम, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कलिना, वर्सोवा, गुहागरमध्ये मनसेमुळे शिवसेनेला फटका बसल्याची माहिती आहे। तर माहीममध्ये अमित ठाकरेंच्या उमेदवारीचा सदा सरवणकर यांना फटका बसल्याची माहिती समोर येते। अमित ठाकरे तर जिंकून आले नाही, पण तिथले जे विद्यमान आमदार होते सदा सरवणकर यांचाही पराभव माहीममधून झाला आहे। त्यामुळे अमित ठाकरेंच्या उमेदवारीचा सदा सरवणकर यांना फटका बसल्याचं कळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।